तुमचा पहिला प्रश्न आहे, मानवी शरीराचा कोणता भाग कधीही वाढत नाही? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए डोळा, ऑप्शन बी नाक, ऑप्शन सी कानातील हाडे, ऑप्शन डी जीभ. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कानातील हाडे. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या फळात सर्व जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी पपई, ऑप्शन सी डाळिंब, ऑप्शन डी नाशपाती. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पपई. तुमचा तिसरा प्रश्न आहे, लाल मुंग्यांमध्ये कोणते आम्ल आढळते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए ॲसिटिक ॲसिड, ऑप्शन बी फॉर्मिक ॲसिड, ऑप्शन सी हायड्रोक्लोरिक आम्ल, ऑप्शन डी सल्फ्युरिक आम्ल. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी फॉर्मिक ॲसिड. तुमचा चौथा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचे दूध काळ्या रंगाचे असते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए सिव्हिनी, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी डुक्कर, ऑप्शन डी गेंडा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी गेंडा. तुमचा पाचवा प्रश्न आहे, भारतात फाशी देण्यासाठी कोणती दोरी वापरली जाते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए नारळ, ऑप्शन बी प्लास्टिक, ऑप्शन सी मनिला, ऑप्शन डी बांबू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मनिला. तुमचा सहावा प्रश्न आहे, कोणते शहर लिचीचे शहर म्हणून ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए मुझफ्फरपूर, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी चेरापुंजी, ऑप्शन डी गुवाहाटी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मुझफ्फरपूर. तुमचा सातवा प्रश्न आहे, माणसाला किती मूत्रपिंडे असतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 3 मूत्रपिंडे, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी एकही नाही. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 2. तुमचा आठवा प्रश्न आहे, सॉन्डर्सला कोणी मारले? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए भगतसिंग, ऑप्शन बी चंद्रशेखर आझाद, ऑप्शन सी सुखदेव, ऑप्शन डी राजगुरू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए व ऑप्शन डी. तुमचा नववा प्रश्न आहे, हिरवी मिरची खाल्ल्याने कोणता आजार बरा होऊ शकतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए यकृत, ऑप्शन बी कर्करोग, ऑप्शन सी मधुमेह, ऑप्शन डी मूत्रपिंड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मधुमेह. तुमचा 10वा प्रश्न आहे, मानवी शरीरात किती हाडे असतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 200, ऑप्शन बी 204, ऑप्शन सी 206, ऑप्शन डी 210. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.